हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम टू मेड परफेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपली ही जी टेस्ट सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण बघतोय मित्रांनो नर्सिंग ॲप्टिट्यूडची एमसीक्यू. तर आतापर्यंत आपण मित्रांनो भरपूर एमसीक्यू डिस्कस केलेत. आपण पहिला जो चॅप्टर होता जनरल टर्मिनॉलॉजीचा, तर त्याच्यावरती पण आपण एमसीक्यू बघितले, त्याचे 3 लेक्चर्स पण आपण घेतले. त्यानंतर आपण आता सेकंड चॅप्टर स्टार्ट केलाय ऑर्गन हायलाइट्स. तर त्याचे सर्व मित्रांनो 3 लेक्चर आपण युट्यूबवर अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यावर जे आता जे कशा पद्धतीचे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात तर ते आपण एमसीक्यू मित्रांनो बघतोय. आतापर्यंत आपण 40 एमसीक्यू डिस्कस केलेत, 50 एमसीक्यू डिस्कस केलेत मित्रांनो. तर आज आपण स्केलेटल सिस्टम हा चॅप्टर आपण याचे जे एमसीक्यू आहेत तर या टॉपिकचे आपण एमसीक्यू आजच्या व्हिडिओमधून मित्रांनो डिस्कस करणार आहे. तर त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी, ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप अजूनपर्यंत जॉईन केलेला नाहीये, लवकरात लवकर त्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला की तुम्हाला सर्व जे स्टडी मटेरियल आहे तर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून मित्रांनो भेटणार आहे. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली मेगा टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर एमएस नर्सिंग सीटी 2026 साठी आपण मेगा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तर ती टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही जॉईन करायची आहे, ज्याची प्राइस असणार आहे फक्त मित्रांनो 199. आणि 199 मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आणि नवीन जे आपण 15 डिझाईन केलेल्या क्वेश्चन पेपर्स आहेत, अशा टोटल तुम्हाला 20 टेस्ट मित्रांनो याच्यामध्ये सॉल्व्ह करायला भेटणार आहेत. आणि सर्व आपला जो नर्सिंग बेसवरच याचा जो आहे मित्रांनो फॉर्मॅट आपण ठेवलेला आहे. संपूर्ण तुमचे जे 5 पण सब्जेक्ट आहेत, 5 पण सब्जेक्ट याच्यामध्ये मित्रांनो इन्क्लूड असणार आहे. जशी तुमची ऑफिशियल टेस्ट होती, म्हणजे ऑफिशियल तुमची जे एक्झाम होणार आहे मे महिन्यामध्ये, तर सेम त्या एक्झाम प्रमाणेच क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मध्ये बघायला भेटतील. 199 मध्ये तुम्हाला 20 टेस्ट भेटणार आहेत. जवळपास तुमचे 2000 क्वेश्चनची मित्रांनो प्रॅक्टिस आपल्या टेस्ट सिरीज मधून होणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही टेस्ट सिरीज मित्रांनो जॉईन करा. जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. मला तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या माझ्याकडून आणि टेस्ट सिरीज आपली जॉईन करू शकता. त्यासोबतच याचा डायरेक्टली फॉर्म आपण गुगल जो फॉर्म आहे तर तो एनरोलमेंट करण्याचा फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली पण मित्रांनो एनरोलमेंट करू शकता. ओके, तर आपले आजचे एमसीक्यू आहे तर ते आपण स्टार्ट करू. लॉंगेस्ट बोन इन द बॉडी आजचा आपला पहिला एमसीक्यू आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे मित्रांनो. हाय यील्डिंग एमसीक्यू आहे, याला तुम्ही 5 स्टार इथं करून घ्या. ओके, मी 1 स्टार काढलाय, बाकीचे स्टार मित्रांनो तुम्ही काढून घ्या. ओके, लॉंगेस्ट बोन इन द बॉडी इज डॅश डॅश. आपल्या बॉडी मधला सर्वात लांब जो आहे तर तो बोन कोणता आहे तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो आपलं जे फिमर बोन आहे. तर त्या आता फिमर बोनचं लोकेशन काय आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगणार. आणि जे पण विद्यार्थी आजच्या एमसीक्यूचे मित्रांनो चांगल्या आपण त्याचे आन्सर देतील तर त्यापैकी आपण एक लकी विनर काढणार आणि त्या भाग्यशाली विजेत्याला मित्रांनो एक मॉक टेस्ट भेटणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी. तर तुम्ही पण तो भाग्यशाली विजेता असू शकता मित्रांनो, तुम्ही काम करायचं. ओके, फिमर कुठे आहे आणि एका एमसीक्यू वर जमणार नाही मित्रांनो. मी तुम्हाला अजून असे 70-80 एमसीक्यू आजच्या लेक्चरमध्ये विचारणार आहे आणि तुम्हाला सर्व ते एमसीक्यूचे आन्सर्स मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे. तर तुम्ही आताच कमेंट सेक्शन ओपन करून ठेवा आणि टाईप बोट तुमचं बोट चालू करा. सोपे सोपे एमसीक्यू मी विचारेन, त्याचे अवघड अवघड आन्सर मित्रांनो तुम्हाला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे. ओके, तर आजचा आपला पहिला सोपा एमसीक्यू आहे, त्याचा आन्सर पण सोपा असणार आहे, फिमर. ओके, फिमरचं तुम्हाला लोकेशन द्यायचे. ओके, त्यानंतर आता सेकंड आपला जो एमसीक्यू असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहे ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय द डॅश डॅश. ओके, आणि आता दुसरा एमसीक्यू पण मी तुम्हाला याच्यामधूनच मित्रांनो सांगणार आहे. तर आपलं ब्रेन जे आहे तर ते कशाने प्रोटेक्ट केलेलं जातं. ओके, रिपकेज आहे, रिपकेजचं काम काय आपलं जे हृदय आहे. ओके, जे तुमचं अजूनपर्यंत कुठलं असेल नसेल मला माहित नाही, बट ते रिपकेज जे आहे तर ते आपलं हृदयाला प्रोटेक्ट करून ठेवण्याचं काम करतं. आणि हृदयासोबत आपले जे श्वास घेण्यासाठी 2 इम्पॉर्टंट ऑर्गन्स असतात त्याला आपण लंग्स म्हणतो, तर ते लंग्स पण आपल्या रिपकेज मध्ये मित्रांनो प्रेझेंट असतात. त्यानंतर पेल्विस जे आहे तर पेल्विस मध्ये भरपूर सर्व ऑर्गन्स आहेत तर ते प्रोटेक्ट असतात, तुम्ही अनाटॉमिकली बघू शकता. त्यानंतर स्कल मध्ये आपलं जे आहे तर ते आपला ब्रेन जो आपल्या सर्वांकडे एकदम छोटा छोटा आहे तर मित्रांनो तो ब्रेन आपल्या स्कल मध्ये प्रेझेंट असतो, प्रोटेक्टेड असतो. आणि त्यानंतर व्हर्टेब्रा आहे तर व्हर्टेब्रामध्ये आपली स्पायनल कॉर्ड प्रोटेक्ट असते. ओके, तर आता सेकंड एमसीक्यू मी तुम्हाला असा विचारतोय मित्रांनो, ब्रेनला प्रोटेक्शन देण्यासाठी स्कल तर आहे. ओके, स्कलला आपण क्रॅनियम असं पण म्हणतो, बट ब्रेनला प्रोटेक्ट करणारे जी कव्हरिंग आहे तर त्या कव्हरिंगचे नाव तुम्हाला मला सांगायचे. ओके, त्याला आपण मेनिंजिस असं म्हणतो. तर ती मेनिंजिस कोणते कोणते आहेत तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 3 मेनिंजिस असतात ते तुम्ही सांगा. ओके, त्यानंतर आता आजचा मित्रांनो आपला थर्ड क्वेश्चन, बोन ऑफ द स्पाइन आर कॉल्ड डॅश डॅश. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांनी 3 लेक्चर पण कंडक्ट केलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस सेशन पण केलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की आपण स्पाइनचा जो सायंटिफिकल स्टडी करतो तर त्याला आपण मित्रांनो काय म्हणतो. ओके, आणि व्हर्टेब्रल कॉलमचा आपण स्टडी करतो किंवा स्पाइनचा, आणि आपली जी स्पायनल कॉर्ड आहे तर स्पायनल कॉर्डच्या सायंटिफिक स्टडीला काय म्हणतात आणि स्पाइनच्या स्टडीला काय म्हणतात, हे दोन्ही पण सायंटिफिकल नेम आपण आपल्या 3 लेक्चर मध्ये आणि आपल्या एमसीक्यू सिरीज मध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचं. ओके, 3 एमसीक्यू तुम्हाला देऊन जाईल. अजून मी 2 देईल, जे 5 एमसीक्यूचे आन्सर चांगल्या पद्धतीने तुम्ही द्या, तुम्हाला लगेच एक मॉक टेस्ट मित्रांनो सॉल्व्ह करण्यासाठी भेटून जाईल. ओके, तर रिब, व्हर्टेब्रा, पेल्विस आणि कार्टिलेज. तर याचा आन्सर काय असणार मित्रांनो, रिब्स ऑफ द स्पाइन, त्याला आपण काय म्हणतो व्हर्टेब्रास. आता व्हर्टेब्रा किती असतात टोटल व्हर्टेब्रा असतात मित्रांनो आपल्याकडे 26. ओके, तुम्हाला 33 टोटल जर मोजले तुम्ही तर ते 33 भारतात, पण आपल्याला आन्सर काय द्यायचं आहे 26. कारण की जे सॅक्रम आहे आणि कॉक्सिक्स आहे तर त्याच्यामध्ये काही व्हर्टेब्रा फ्यूज असतात. ओके, तर ते फ्यूज तुम्हाला कंडक्ट करायचे नाही, तुम्हाला एकच तिथं काउंट करायचं आहे. ओके, तर व्हर्टेब्राचे टोटल असतात मित्रांनो 26. आता 26 कसे असतात, आपले सर्वायकल रिजन मध्ये असतात 7,
त्यानंतर आपल्या थोरॅसिक रिजन मध्ये असतात 12, लंबार रिजन मध्ये असतात 5, त्यानंतर सॅक्रम मध्ये असतात 5 आणि कॉक्सिस मध्ये असतात मित्रांनो 4. ओके, असे टोटल झाले आपले टोटल जे व्हर्टेब्रा आहेत तर ते किती आले 26 झाले. आणि जर तुम्ही व्हर्टेब्रा आणि कॉक्सिस सिंगल एक एक जर बोन जर धरला तर ते येतील मित्रांनो 26 मध्ये आणि सेपरेट जर धरला तर ते येतील आपल्या 33 मध्ये. ओके, आपल्या 26 हा जो हिशोब आहे तोच आपल्याला त्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू मित्रांनो, पेल्विस मेनली सपोर्ट टू डॅश डॅश. आपलं जे पेल्विस आहे तर ते कशाला सपोर्ट करतं? हेड, ट्रंक, आर्म आणि लेग्स. तर याचा आन्सर काय मित्रांनो? आपलं जे ट्रंक आहे तर ट्रंकला सपोर्ट करण्याचं काम कोण करत असतं? आपलं पेल्विस करत असतं. त्यानंतरचा नेक्स्ट इम्पॉर्टंट मित्रांनो एमसीक्यू आहे, फ्लेक्झिबल कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड एज डॅश डॅश. ओके, बॉडीमध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे तर याच्यावर तुम्हाला एक इम्पॉर्टंट एमसीक्यू मी असा विचारतोय की आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त जे आहे तर सगळ्यात अबंडंट अमाऊंट मध्ये असणारा कनेक्टिव्ह टिश्यू कोणता आहे? ओके, याचा तुम्हाला आन्सर मला सांगायचा आहे. आणि हा एमसीक्यू तुम्हाला एमएच नर्सिंग सीईटी साठी खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. ओके, अबंडंट टिश्यू इन द बॉडी याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. जे विद्यार्थी नीटचा स्टडी करतायत त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट असणार हा क्वेश्चन. ओके, तर फ्लेक्झिबल कनेक्टिव्ह टिश्यू तर त्याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? आपले जे कार्टिलेजेस आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये फ्लेक्झिबल कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येऊ शकतात. याच्यामध्ये लिगामेंट्स पण येऊ शकतात. लिगामेंट पण आपल्या फ्लेक्झिबल असतात, बट इथं जे प्रायोरिटी आन्सर आहे तर ते आपल्या कार्टिलेजला. आता कार्टिलेज कुठे प्रेझेंट असतं तसं जर बघितलं, आपले जे बोन्स आहेत तर बोनच्या कव्हरिंगवर इथे कार्टिलेज प्रेझेंट असतं. म्हणजे जिथे जे जॉईन होतात तिथे. बाकीची बोनची जी कव्हरिंग असते तर आपण पेरिओस्टेम म्हणतो, बट जिथे आपले जॉईंट होणार असेल तिथं जे स्पेशल टाईपचं कार्टिलेज असतं म्हणजे कव्हरिंग असतं त्याला आपण काय म्हणतो? कार्टिलेज. कार्टिलेजचं काम काय असतं की दोन बोन मध्ये जे फ्रिक्शन आहे तर ते फ्रिक्शन प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करत असतं? आपलं कार्टिलेज करत असतं. तर मित्रांनो आता तुम्हाला इथे एमसीक्यू प्रॅक्टिस तर भेटतेच आहे. पहिले 2 चॅप्टर तुम्हाला युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहेत, बट याच्यानंतरचे जे इम्पॉर्टंट सर्व जे लेक्चर्स असतील तर ते डायरेक्टली तुम्हाला आपल्या बॅच मध्ये बघायला भेटतील. आणि आपल्या बॅचची मित्रांनो फक्त 499 प्राइस आहे. सर्व रेकॉर्डेड सेक्शन तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. माझ्यासोबत तुम्ही मित्रांनो इंटरॅक्ट करू शकता व्हॉट्सअप ग्रुप मधून. तर मित्रांनो आपले जे क्लासेस आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये खूपच त्यांची गरिबी आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये, आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांनी आजच आपल्या क्लासमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करा. तुमची जी फिजिक्स केमिस्ट्रीची जी गरिबी आहे तर ती आपली नर्सिंग ऍप्टिट्यूड क्लासेस मित्रांनो भरून काढेल. ओके, बायोलॉजीमध्ये तुम्ही प्रो असाल, इंग्लिशमध्ये तुम्ही प्रो असाल, तुम्हाला नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये प्रो करण्याचं काम मित्रांनो माझं आहे. आणि तुम्हाला 499 मध्ये ते प्रो काम करण्याचं मित्रांनो मी करून घेणार आहे. नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये तुम्ही मित्रांनो 20 पैकी 20 मार्क घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपले क्लास मित्रांनो जॉईन करायचे. सर्व एकदम इझी लँग्वेज मध्ये आणि फ्रेंडली लँग्वेज मध्ये तुम्हाला नर्सिंग ऍप्टिट्यूड मित्रांनो मी शिकवणार आहे. ओके, इथे एमसीक्यू तुमचे कव्हर होतील, त्यासोबत थेरी पण कव्हर होणार आहे. तर आजच मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा 9284062215 आणि आजच आपल्या मित्रांनो जे क्लास आहे तर ते जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ऍडिशनल इन्फॉर्मेशन घ्या आणि आपल्या बॅच मध्ये मित्रांनो एनरोलमेंट करा. ओके, त्यानंतर आजचा 56 नंबरचा एमसीक्यू ऑलरेडी आपले एमसीक्यू भरपूर कव्हर करून झालेत. आता काही जण म्हणतील सर आता 5 मिनिटापूर्वी लेक्चर चालू झालं आणि तुम्ही लगेच 56 वर कसं आले? तर मित्रांनो आपले ऑलरेडी खूप लेक्चर्स करून झालेले आहेत. थोडं चॅनलवरती जा, सर्च करा, चॅनल थोडं स्क्रोल करा, 2-3 शॉर्ट व्हिडिओ पण बघा, फनी शॉर्ट व्हिडिओज पण मी टाकतोय. त्यासोबत आपलं जे इम्पॉर्टंट कंटेंट आहे नर्सिंग सीईटी लागणार तर ते पण मित्रांनो कंटेंट आहे. ओके, तर ते प्रिव्हियस एमसीक्यू करा, थोडं तुमच्या मेंदूमध्ये नॉलेज जाईल, मग नंतर नवीन एमसीक्यू कडे या. ओके, लिगामेंट्स म्हणजे काय असतं हे पण मी आपल्या एमसीक्यूच्या जे थेरी लेक्चर होतं थेरी लेक्चर मध्ये सांगितले. लिगामेंट सांगितले, त्यानंतर टेंडन सांगितले, मसल काय असते हे सांगितले. ओके, मसल, टेंडन आणि लिगामेंट सर्व डिफरन्स मी सांगितले. तर त्याचा आन्सर काय मित्रांनो? बोन टू बोन कनेक्शन करणारे जे आहे त्याला आपण काय म्हणतो? लिगामेंट्स असं आपण म्हणतो. आता लिगामेंट्स म्हणजे काय? जिथं एक जॉईंट फॉर्मेशन होतं, जॉईंट मध्ये इकडून एक बोन येतो, इकडून एक बोन येतो आणि या दोन्ही बोनला जर जॉईन करण्यासाठी जर कोणी जर नसेल तर हे बोन एकमेकांपासून काय होतील? ब्रेकअप होईल यांचं आणि हे दूर जातील. तर यांना धरून ठेवण्यासाठी आपल्याकडे कोण आहे मित्रांनो? लिगामेंट्स आहेत. तर लिगामेंटचं काम काय? जसं आपण म्हणतो ना एक कपल मध्ये असतं कच्चे धागे पक्के धागे, त्या सेम टाईप मध्ये मित्रांनो आपलं जे जॉईंट आहे तर जॉईंट मध्ये जे जॉईन करणारे धागे आहेत तर धागे कोण आहेत मित्रांनो? लिगामेंट्स आहेत. ओके, तर लिगामेंट्स हे पक्के धागे आहेत, कच्चे धागे नाही आहेत. हे जर कच्चे झाले तर तुमचं जॉईंट काय होईल? डिस्लोकेट होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे, स्केलेटल सिस्टम मेनली प्रोव्हाइड. ओके, स्केलेटल मसल आता एकदम बेसिक पहिली दुसरी मध्ये तुम्हाला समजलं असेल की आपलं जे स्केलेटल आहे तर ते कशामध्ये हेल्प करतं? मुवमेंट मध्ये, प्रोटेक्शन मध्ये, सपोर्ट मध्ये आणि ऑल ऑफ द अबो. आता बघा इथे जोपर्यंत तुम्ही डी पर्यंत येत नाही हे तिन्ही पण ऑप्शन तुमचे खरे आहेत. ओके, आपल्या जे स्केलेटल सिस्टमचे सर्व फंक्शन याच्यामध्ये आले, मुवमेंट, त्यानंतर प्रोटेक्शन, त्यानंतर सपोर्ट आणि ऑल ऑफ द अबो. आता मी तर अजून तुम्हाला मित्रांनो ऑप्शन देतोय ते तुम्हाला खरे खोटं आहे हे तुम्हाला सांगायचंय. आता मी इथे एक असा ऑप्शन टाकतोय की डी नंबरला ते ऑप्शन मी ब्लँक सोडून दिलं आणि ते मी नवीन ऑप्शन असं टाकले की स्केलेटल मसल. आता इथे सर्व आपले फंक्शन आहेत त्याच्यामध्ये मी टाकलं की आरबीसी फॉर्मेशन. काय टाकलं मी? आरबीसी फॉर्मेशन. आता आरबीसी फॉर्मेशनचं काम आपल्या स्केलेटल मसलचं आहे का नाही किंवा आपल्या स्केलेटल सिस्टमचं आहे का नाही हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मित्रांनो सांगा. ओके, त्यानंतर आजचा 58 नंबरचा क्वेश्चन आणि 2च एमसीक्यू राहिलेत फक्त मित्रांनो, लगेच आपलं लेक्चर एंड होईल. ओके, आणि
आजचा 58 नंबरचा एमसीक्यू असा आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग किंवा विच इज नॉट ए बोन, खालीलपैकी कोणता हा बोन नाही? फिमर, त्यानंतर स्कल, त्यानंतर कार्टिलेज, त्यानंतर व्हर्टेब्रा. ओके, आता फिमर जे आहे तर हा बोन आहे, लॉंगेस्ट बोन आहे. त्यानंतर आता आजचा इम्पॉर्टंट एमसीक्यू असा आहे मित्रांनो, स्मॉलेस्ट बोन कोणता आहे आपल्या बॉडी मधला ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं नाव सांगा, त्याचा पूर्ण सातबारा सांगा, तो कुठे प्रेझेंट आहे हे पण सांगा. ओके, तर फिमर जे आहे तर ते आपलं लॉंगेस्ट बोन आहे, शॉर्टेस्ट बोन्स तुम्ही फाइंड आउट करणार. त्यानंतर स्कल जे आहे, स्कलला आपण काय म्हणतो? क्रॅनियम. क्रॅनियम मध्ये आपलं जे मेंदू आहे तर तो सेफ असतो. त्यानंतर कार्टिलेज ही काय बोनचा टाईप नाहीये. आणि व्हर्टेब्रा पण मी तुम्हाला सांगितले, पूर्ण मोजून सांगितले. सर्वायकल 7, थोरॅसिक 12, लंबार 5, कॉक्सिजल 1, फ्यूज होऊन बनतो 1, सेपरेट धरलं तर 5, आणि सॅक्रम मध्ये 5, फ्यूज धरला तर 1, कॉक्सिजल मध्ये 4, फ्यूज धरला तर 1. ओके, हे झाले आपले व्हर्टेब्रा. त्यानंतर व्हर्टेब्रा फ्रॉम डॅश डॅश हे एकदम आता लप्पू टाईप मध्ये मित्रांनो आपले एमसीक्यू आहेत. ओके, तर व्हर्टेब्रा म्हणजे काय, याचा आन्सर आहे तुमचं स्पाइन. आणि पण याचा सायंटिफिकल स्टडीला काय म्हणतो हे तुम्हाला मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये मी सांगितलंय. स्पाइनच्या स्टडीला काय म्हणतो, स्पाइनल कॉर्डच्या स्टडीला आपण काय म्हणतो. आणि आजच्या लेक्चरचा मित्रांनो लास्ट आपला क्वेश्चन, स्केलेटल सिस्टम वर्क विथ डॅश डॅश, नर्वस सिस्टम, त्यानंतर मस्क्युलर सिस्टम, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रिस्पिरेटरी सिस्टम. तर आपली जी स्केलेटल सिस्टम आहे तर ती कोणत्या सिस्टम सोबत मित्रांनो इंटरॅक्ट करते, तर त्याचं आन्सर काय येणार आहे आपलं मस्क्युलर सिस्टम. आपली जी स्केलेटल सिस्टम आहे तर त्यासोबत मसल अटॅच असतात, आणि मसल आणि बोन एकमेकांना एका स्ट्रक्चर मधून अटॅच असतात. त्या स्ट्रक्चरला मित्रांनो आपण म्हणतो टेंडन. ओके, लिगामेंट आणि टेंडन हा तुम्हाला मित्रांनो फरक जाणवला पाहिजे. लिगामेंट म्हणजे काय, जिथे बोन आणि बोन एकमेकांना अटॅच असतात त्याला आपण काय म्हणतो, लिगामेंट. ओके, आणि टेंडन म्हणजे काय, जिथं बोन आणि एक मसल अटॅच असते त्याला आपण काय म्हणतो, टेंडन असं म्हणतो. ओके, तर लिगामेंट म्हणजे काय, बोन टू बोन अटॅचमेंट म्हणजे लिगामेंट, आणि बोन टू मसल अटॅचमेंट म्हणजे टेंडन. ओके, तर स्केलेटल मसल वर्क विथ मस्क्युलर स्केलेटल सिस्टम. याचा आन्सर नर्वस सिस्टम पण येऊ शकतं, कारण की आपली जी मेन न्यूरॉन आहे बॉडी मधली स्पायनल कॉर्ड ती पण आपल्या स्पाइन मध्ये प्रेझेंट असते. बट प्रायोरिटी आन्सर तुमचा याच्यामध्ये मस्क्युलर सिस्टम जाणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचे आपण 10 एमसीक्यू केले. आय होप तुम्हाला सर्वांना मजा आली असेल 10 एमसीक्यू सोडवण्यामध्ये. आणि या एमसीक्यू सोबत भरपूर मी तुम्हाला इकडचं तिकडचं पण मिरची मसाला टाकून नॉलेज देण्याचा मित्रांनो प्रयत्न केलाय. तर भेटूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. टिल देन विश यू ऑल द बेस्ट. ओके, बाय बाय नाही म्हणते मित्रांनो, तुम्हाला विश यू ऑल द बेस्ट म्हणतोय, कारण की तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. चांगल्या पद्धतीने तुम्हाला 100 पैकी 110% घ्यायचे, आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मित्रांनो घ्यायचं आहे नर्सिंगसाठी, आणि एक चांगली नर्स तुम्हाला फ्युचरमध्ये मित्रांनो बनायचं. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. ओके.